नाशिक सार्वजनिक गणपती महामंडळ गणेशोत्सवावरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। 2 दिवसांवर गणेशोत्सव आलेला असताना महापालिका प्रशासनाकडून अद्याप परवानगीच मिळत नसल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत आहेत। आमचे देखावे बंद ठेवून महापालिकेसमोर गणपती बसवू असाच इशारा मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेला आहे। तर आम्हाला पालकच नसल्याने कोणी लक्ष देईना, दादा भुसे छगन भुजबळ यांची भेट घेऊनही मार्ग निघत नाहीये असं म्हणत महामंडळ अध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। तर नाशिकमध्ये गणेश मंडळ हे एकीकडे गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत पाहायला मिळते, कारण त्यांचा कोणी वालीच नाही अशी आता त्यांच्या मनात भावना आहे। गणेशोत्सव आता अवघ्या 2 दिवसांवरती आलेला आहे, मात्र नाशिकमध्ये महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगीच ही दिली जात नाही आहेत आणि या सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी आता गणेश मंडळांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। आपण समोर जर बघितलं तर अशोक स्तंभ परिसरातील हे समोर मंडळ आहेत, महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत समीर शेटे त्यांचंच हे कर्तव्य मंडळ आहेत। मात्र आपण बघितलं तर अजूनही तयारी जी आहे ती बघायला मिळते, मात्र परवानग्यात नसल्यामुळे आता पुढे करायचं तरी काय असंच त्यांच्यासमोर प्रश्न आहेत। समोर समीर शेटे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। समीर भाऊ, काय आहे सध्याची परिस्थिती? सध्याची परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेने अजूनपर्यंत मंडळांना परमिशन नाही दिलेली आहे आणि त्यामुळे ना मंडळांना लाईट मीटर मिळत नाही आहे, त्यामुळे सगळे डेकोरेशन अर्धवट पडलेले आहे। अशी परिस्थिती आता आम्हाला अडचणीला तोंड द्यावं लागतं आहे। एकूण किती मंडळ आहेत आणि आता काय मग पुढची भूमिका? टोटल आता 800 मंडळांनी परमिशन टाकलेली आहे, पण त्यांना त्याच्यामध्ये फक्त 1500 मंडळांना परमिशन मिळालेली आहे आणि याच्यापुढे अशी भूमिका घेणार, जर परमिशन आज नाही मिळाली तर आम्ही 27 तारखेला महानगरपालिकेच्या गेटवर सगळे मंडळ मिळून गणपती तिथे स्थापन करू। आता देखाव्यांचं काय? देखाव्याच्यामध्ये आम्ही कारण की देखावे पूर्ण होणार नाही, त्यामुळे देखावे आम्ही बंद करून ठेवून देऊ आणि महानगरपालिकेच्या गणपती दारासमोर गणपती मांडू। आणि महाराष्ट्राने जे महोत्सव डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे की कुठलंही शुल्क आकारण्यात नये, हे असून सुद्धा आम्हाला यावर्षी याला फेस द्यावं लागतं आहे आणि त्यामुळे आमचे सगळे डेकोरेशन अर्धवट पडलेले आहे। आपण बघत आहोत की देखावे पूर्ण होत नाही आहेत, मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, महापालिका प्रशासनासोबत देखील संपर्क हा केलेला आहे, मात्र ही परिस्थिती असल्यामुळे आता कुठेतरी महापालिकेतच जाऊन गणपती बसवावं की काय असंच प्रश्न उपस्थित करतायत आणि विशेष म्हणजे आम्हाला पालकच राहिलेले नाहीत, त्यामुळे ही परिस्थिती असं देखील ते बोलून दाखवत आहे। कॅमेरामॅन के पॉवर सह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।